पुण्यातील आंबेगाव तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. मंचरजवळील टाकेवाडी येथे एक निवासी घराच्या पोर्चमधून बिबट्याने पाळीव कुत्र्यावर थरारक हल्ला चढवला आणि त्याला आपले भक्ष्य बनवले आहे. या संपूर्ण घटनेचे थरारक दृश्य तिथल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार टाकेवाडी गावचे माजी सरपंच मारुती कोंडाजी वायाळ आणि मंचर येथील प्रसिद्ध कापड व्यावसायिक सचिन मारुती वायाळ यांच्या राहत्या घरी रात्रीच्या सुमारास बिबट्याने हा हल्ला केला आहे. रात्री ठीक 3 वाजण्याच्या सुमारास जेव्हा संपूर्ण कुटुंब गाढ झोपेत होते तेव्हा बिबट्याने घराबाहेरील तब्बल 5 फुटांची कंपाऊंड भिंत सहज ओलांडली आणि घरात प्रवेश केला. पोर्चमध्ये बांधलेल्या पामोलिन जातीच्या हॅपी नावाच्या पाळीव कुत्र्यावर बिबट्याने क्षणात झडप घातली. दररोज सकाळी मारुती शेठ वायाळ हे हॅपीला घेऊन मॉर्निंग वॉकला जात असत. मात्र आज सकाळी जेव्हा त्यांनी दरवाजा उघडला तेव्हा हॅपी तिथे नव्हता. काहीतरी अघटित घडल्याची शंका आल्याने त्यांनी मुलगा सचिन वायाळ यांच्यासह घराबाहेरचे CCTV फुटेज तपासले आणि समोर आलेलं सत्य पाहून वायाळ कुटुंबियांना मोठा धक्का बसला. या घटनेमुळे सध्या टाकेवाडी आणि मंचर परिसरात कमालीचे भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्या थेट घराच्या पोर्चपर्यंत येऊन पाळीव प्राण्यांवर हल्ले करत असल्याने ग्रामस्थांमध्ये स्वतःच्या आणि लहान मुलांच्या सुरक्षेबाबत मोठी चिंता निर्माण झाली आहे. वायाळ कुटुंबियांनी आणि ग्रामस्थांनी वन विभागाकडे या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी तातडीने पिंजरा लावण्याची मागणी केली आहे. आता वन विभाग यावर काय पावले उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या संपूर्ण प्रकाराचा CCTV फुटेज आणि वायाळ कुटुंबियांचे म्हणणे आपण आपल्या स्टार मराठी डेली न्यूजच्या चॅनल माध्यमातून आपल्यापर्यंत दाखवणार आहोत. पाहूयात सविस्तर. मित्रांनो नमस्कार, जय शिवराय. हे माझं टाकेवाडीचं घर आहे आणि ह्या घरामध्ये रात्री आमचा हॅपी बसलेला होता पोर्चमध्ये घराच्या आणि इकडनं वाघाने एंट्री केली. वाघ म्हणजे बिबट्या. ह्या टाकीच्या इकडनं एंट्री केली. टाकीच्या मागनं तो आला, असं समोर इकडनं आला. इथं कारंजे आहे आपलं. त्या कारंजापासून एंट्री केली त्याने. इथं समोर ह्या ट्रॅकवरतून तो चालत आला आणि चालत येऊन तो इथं आमचा हा घराचा पोर्च आहे. त्या पोर्चच्या खाली इथं सोफा आहे आणि सोफ्याच्या खाली तो बसायचा. त्याच्यासाठी आम्ही पोत वगैरे ठेवलेला आणि सहजासहजी त्याला कोणी पाहू नये म्हणून त्याच्यासमोर आम्ही कॅरेट आणि लहान मुलाची खेळणी त्या कॅरेटची ते समोर लावलेलं असायचं. जवळपास 15 दिवस तो ह्याच ठिकाणी राहायचा रात्रीचा आणि बसायचा वगैरे. सकाळी बाबा उठल्यानंतर तो बाहेर यायचा. लगेच उठल्यानंतर 5 सव्वा 5 वाजता बाबांबरोबर तो चालत पण जायचा. असं त्याचा दिनक्रम असायचा. आज सकाळी बाबा उठल्यानंतर बाबांना तो काही दिसला नाही. मग बाबांना थोडीशी मनात शंका आली, काहीतरी प्रॉब्लेम झालेला दिसतोय. नंतर मी उठून खाली आल्यानंतर बाबांनी मला सांगितलं हॅपी काही दिसत नाहीये. मग आम्ही आमचा CCTV कॅमेरा चेक केला. त्याच्यानंतर आमचं लक्षात आलं की रात्री 3 वाजता वाघाने त्याला इथून आपलं भक्ष्य केलेलं आहे आणि इथूनच तो वाघ घेऊन त्याला इकडल्या दिशेने परत ह्या बाजूला ह्या भिंतीवरून उडी मारून शेताच्या साईडला तो निघून गेला. तर मित्रांनो, ह्या मानवी वस्तीमध्ये टाकेवाडी गावामध्ये जर बिबट्या येऊन असा भक्ष्य करत असेल म्हणजे पाळीव प्राण्यांना, तर फार भीतीचं वातावरण या ठिकाणी तयार झालेलं आहे. कारण इथं लहान लहान मुलं राहतात संपूर्ण परिसरामध्ये. मागच्या 15 दिवसापूर्वी आमच्या टाकेवाडीचाच एक भाग असलेला शेटेमाळा या ठिकाणी पण वाघ वास्तव्यास असलेला कॅमेऱ्यामध्ये कैद केलेला पाहिला. त्याच्यानंतर आम्ही त्याची बातमी पण तयार केली आणि तिथं वन विभागाने पिंजरा पण लावलेला आहे. पण तो वाघ एवढा चॅप्टर आहे की त्या पिंजऱ्यात न जाता बाजूचा वासरू त्याने भक्ष्य केला आपलं आणि निघून गेला. आणि आता त्याचं वास्तव्य आता ह्या साईडला पण आमच्या वायाळमाळ्यात पण आहे असं जाणवतंय. कारण रात्रीच त्याने आमच्या हॅपीला भक्ष्य केलेलं आहे. तर आता माझे आई वडील पण माझ्या सोबत आहे. आई दादा तुमच्या सकाळी लक्षात आलं का हॅपी जेव्हा तुम्ही बाहेर आले तेव्हा दिसलं नाही? दररोज आहे ना, मी उठून आल्यानंतर तो दरवाजा उघडला का लगेच यायचा. पण आज तो आलाच नाही. त्यामुळं माझ्या लक्षात आलं का काहीतरी घडलेलं आहे. नंतर मी तुला उठवलं आणि चौकशी केली तर ते वाघाने नेहमीच आपल्या दृष्टीस पडलं. तर या ठिकाणी लहान लहान मुलं वगैरे खेळत असतात सकाळ संध्याकाळ. तर शासनाने वन विभागाने थोडं लक्ष देऊन त्याला पिंजऱ्यामध्ये कैद करावा अशी आमची इच्छा आहे. आई किती जीव लावला तुम्ही 1 महिना हॅपीला? जीव लावला. आता एवढ्यात पाळलं असं काय माहिती नव्हतं का घरात ठेवा त्याला वाघ येईन कुठून म्हणून. एवढी ऊच बितड
असं एवढ्या वरून उडी मारीन म्हणून असं कळतच नव्हतं काय आम्हाला. त्यामुळे त्याला बाहेरच ठेवायचं. आईच्या डोळ्यात पाणी आलेलं आहे. अगदी पोटच्या पोरासारखं त्याला जीव लावलं. लहानच मोठं 1 महिनाभर तो सगळ्यांचं अगदी अंगा खांद्यावरती खेळायचा हापी हॅपी. इकडे हापी इकडे का फुटकून यायचा पळत आणि पोते येऊन बसायचा. फार लळा लागला होता हॅपीला. म्हणजे अगदी आमची लहान लहान मुलं प्रेम, आराध्या, अन्वी असेल यांच्या बरोबर येऊन अगदी बसायचा. त्याला आराध्या शाळेतून आल्यानंतर सुद्धा त्याला खायला द्यायची. असं वाटलंच नाही की तो बाहेर ठेवल्यानंतर असं काही घडेल, कारण 15 दिवस तो असं बाहेरच ध्यानातच राहायचा. नव्हतं येत का वाघ येईन येईन एवढ्या उंच वर उडी कारण इथं मारीन. आमच्या वस्तीमध्ये ना अशी मोकाट कुत्री पण बरीच फिरतात, पण कधी असं कल्पना नाही आणि कधी कोणाच्या ऐकण्यात पण नाही की इथं एखाद्या कुत्र्याला वाघाने धरले किंवा काय नाही. त्याच्यामुळं जवळपास 15 दिवसापासून तो इथं बाहेर राहायचा. त्याच्यासाठी आम्ही पिंजरा तयार करायला दिला होता. तो पिंजरा काल विचारलं तर ते बोलले उद्या संध्याकाळपर्यंत तुम्हाला तयार करून देतो. म्हणजे पिंजरा आज आम्ही घेऊन येणार होतो त्याला ठेवण्यासाठी, बाबा रात्रीचा तो त्याच्यामध्ये राहील असं. त्याच्यासाठी घर बनवलेलं, त्या घरात तो राहील असं वाटायचं. पण आता अचानकच रात्री वाघाने त्याला भक्ष्य केल्यामुळे फार मोठं दुःख झालेलं आहे. आणि आमची प्रशासनाकडे मागणी आहे की बाबा ह्या प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करून लवकरात लवकर पिंजरा वगैरे लावून तो वाघ पकडून त्याला दुसरीकडे सोडण्यात यावं. म्हणजे जिकडं माणिकडोसाठी असेल कुठं किंवा अजून अन्य ठिकाणी त्याला जिथे तो मानवी वस्तीच्या जवळ येणार नाही अशा ठिकाणी त्याला नेऊन सोडावं अशी आमची विनंती राहील. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या स्टार मराठी डेली न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.